सातवी विज्ञान भाग 2 या विषयामधील पाठ क्रमांक 9 गती आणि वेळ या पाठावरील प्रश्नोत्तरांचा अभ्यास या तासाला आपण करणार आहोत। पहिला प्रश्न असा आहे, खालील गतीचे सरळ रेषीय गती, वर्तुळाकार गती आणि आंदोलनात्मक गती यामध्ये वर्गीकरण करा। यामध्ये उदाहरण दिलेले आहेत। पळताना तुमच्या हाताची होणारी हालचाल ही आंदोलनात्मक गतीचे उदाहरण आहे। दुसरं आहे, सरळ रस्त्यावरती गाडी ओढणाऱ्या घोड्याची गती ही रेषीय गती आहे। मेरी गो ग्राउंड खेळातील मुलांची गती कशी असते, तर ती वर्तुळाकार गती असते। नंतर विद्युत घंटेतील हातोड्याची गती ही आंदोलनात्मक गती असते। नंतर सरळ पुलावरून धावणाऱ्या आगगाडीची गती ही सरळ रेषीय गती असते। नंतर सीसॉवर बसलेल्या मुलांची गती ही आंदोलनात्मक गती असते। प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे, खालील कोणते विधान बरोबर नाही। या ठिकाणी पहिलं आहे, वेळेचे मूळ एकक सेकंद आहे, हे बरोबर आहे। प्रत्येक वस्तू समान गतीने जाते, हे चूक आहे, हे विधान बरोबर नाही आहे, म्हणजे चूक आहे ते। तिसरं आहे, दोन शहरातील अंतर किलोमीटरमध्ये मोजतात, हे बरोबर आहे विधान। चौथं आहे, एका दिलेल्या गोलकाचा आवर्तन काळ स्थिर असत नाही, हे चुकीचे विधान आहे, म्हणजे ते बरोबर नाही आहे। पाचवं आहे ते आगगाडीची गती मैल पर हावरमध्ये व्यक्त करतात, तर ती किलोमीटर पर हावरमध्ये व्यक्त करतात, म्हणून हे विधान चुकीचं आहे, म्हणजे ते बरोबर नाही आहे। पुढचा प्रश्न असतो आहे तिसरा, एका साध्या लंबकाचा 20 आंदोलने पूर्ण करण्याकरता 32 सेकंद लागतात, तर लंबकाचा आवर्तन काळ किती। तर सूत्र कसं आहे बघा, तर पहिल्यांदा एका बाजूला दिलेल्या बाबी लिहून घ्या, दिलेली माहिती, एकूण वेळ किती लागला आहे 32 सेकंद, आंदोलन किती आहे तर 20, आवर्तन कसा काढायचा आहे, टी बरोबर एकूण लागलेला वेळ भागिले आंदोलनाची संख्या बरोबर 32 भागिले 20 म्हणजेच 1.6 सेकंद हा आवर्तन काळ झालेला आहे। पुढचा प्रश्न आहे चौथा, दोन रेल्वे स्थानकातील अंतर 240 किलोमीटर आहे, एका रेल्वेला हे अंतर कापण्याकरता 4 तास लागतात, तर त्या रेल्वेची गती काढायची आहे। तर दिलेल्या बाबी पाहायचं, अंतर बरोबर 240 किलोमीटर दिलेलं आहे, त्याला आपण डिस्टन्स डी असं म्हटलेलं आहे, वेळ बरोबर 4 तास लागतात, त्याला टाईम म्हटलेला आहे, गती म्हणजे व्हेलॉसिटी काढायची आहे। सूत्र कसं आहे आपलं इथं, तर वेग बरोबर वेग किंवा गती बरोबर अंतर भागिले वेळ, अंतर भागिले वेळ हे केल्यानंतर 240 भागिले 4 केलेलं आहे, कारण का ह्यांची एकक हे तास आणि किलोमीटर, मोठी एकक आहेत सगळी, एकाच ह्याच्या एकक असल्यामुळे मोठी एककामध्ये असल्यामुळं डायरेक्ट 240ला 4ने भाग दिल्यानंतर 40 किलोमीटर पर हावर, किलोमीटर प्रति तास हे त्याचं उत्तर आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, एका कारच्या ओडोमीटरमध्ये 8:30 AM वाजता म्हणजे सकाळी 8:30 57,321 किलोमीटर इतके रीडिंग होते, जर 8:50 AM वाजता म्हणजे 8 वाजून सकाळी 50 वाजता त्याच ओडोमीटरमध्ये बदल होऊन 57,336 किलोमीटर रीडिंग होते, तर कारने आक्रमिलेले अंतर किती आणि कारची गती किलोमीटर पर मिनिटमध्ये काढा आणि त्यास किलोमीटर पर हावरमध्ये व्यक्त करा। आता हे गणित सोडवण्यासाठी पहिल्यांदा आपण दिलेली माहिती आपण लिहून काढली आहे। या ठिकाणी ओडोमीटरचे पहिलं 8:30 वाजता रीडिंग किती आहे, 57,321 किलोमीटर रीडिंग आहे। नंतर दुसरं ओडोमीटरचे 8:50 किती रीडिंग आहे, तर 57,336 किलोमीटर रीडिंग आहे। तर एकूण वेळ आपण काढायचा आहे, तर ह्यांची वजाबाकी करायची आहे, 8:50 वजा 8:30 म्हणजे 20 मिनिटं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे। आता एकूण अंतर काढायचं आहे, तर ह्या दोन्हीमधलं अंतर काढल्यानंतर ते 15 किलोमीटर भरतं आहे आपल्याला। आता पुढं काय करायचं, आपला पहिलं एकूण आक्रमलेले अंतर पहिला काढून घ्यायचं आहे, ते किती मिळालं तर 15 किलोमीटर लिहून घेतलेलं आहे, त्याला आपण 1 हे मानलेलं आहे या ठिकाणी। आता कारची गती काढायची आहे, आपलं सूत्र काय आहे, अंतर भागिले वेळ, म्हणजे अंतर हे किलोमीटरमध्ये आणि वेळ हे आता मिनिटामध्ये दिलेलं आहे, तर अंतर किती आहे 15 आणि वेळ किती आहे 20 मिनिटं आहे, किलोमीटर आणि 20 मिनिटं मिनिटमध्ये, तर याचं 0.75 किलोमीटर पर मिनिट हे उत्तर आलेलं आहे दुसरं। मात्र आता ते किलोमीटर पर मिनिटचं किलोमीटर पर हावरमध्ये रूपांतर करण्याकरता काय करायचे, कारची गती बरोबर आपलं सूत्र त्याप्रमाणे अंतर भागिले वेळ किलोमीटर पर हावरमध्ये, इथं मिनिट इथं हावर घेतलेलं आहे, तास घेतलेलं आहे। आता ह्याला काय करायचं, 1 तास म्हणजे 60 मिनिटं, मग ह्याला 60 गुणायचं, म्हणजे 0 आलेल्या उत्तराला 0.75 किलोमीटर पर मिनिट गुणिले ह्याला काय करायचं आहे 60 गुणायचं आहे मिनिटांना, म्हणजे ते
ह्या किलोमीटर पर मिनिटाचं रूपांतर किलोमीटर पर हावरमध्ये होतं आहे. म्हणजे 0.75 गुणिले 60 मिनटं हे 2 वरून घेतलेलं आहे. यावरून 45 किलोमीटर पर तास हा कारचा वेग आहे आपल्याला दिसून येतोय. पुढचा प्रश्न असा आहे, सलमाला आपल्या घरापासून सायकलवरून शाळेत पोहोचण्यासाठी 15 मिनिटे लागतात. जर सायकलची गती 2 मीटर पर सेकंद असेल तर घरापासून शाळेपर्यंतचे अंतर काढायचं आहे. आता या प्रश्नामध्ये दिलेल्या बाबी आपण पहिला लिहून काढायचं आहे. तर त्याचं दिलेल्या बाबी आहेत अशा, गती बरोबर 2 मीटर पर सेकंद ही गती दिलेली आहे. वेळ 15 मिनिटं लागतात वेळ मिनिटमध्ये. तर आता हे मिनिटाचं रूपांतर काय करायचं आहे, सेकंदमध्ये करून घेतलेलं आहे. आता काय इथं मीटर दिलेलं आहे, छोटं एकक आहे. किलोमीटर असतं तर घेतलं असतं इथं, आता इथं मीटर असल्यामुळं सेकंदमध्ये रूपांतर करायचं आहे. 15 मिनिटाबरोबर 15 गुणिले 60, कारण 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, म्हणून 15 गुणिले 60 म्हणजे 900 सेकंद हे उत्तर येते. जसं हे दिलेल्या बाबी झाल्या. यानंतर आपलं वेगाचं सूत्र कसं आहे, वेग बरोबर अंतर भागिले वेळ. मात्र आपल्याला काय काढायचं, पहिल्यांदा अंतर काढायचं आहे. म्हणून अंतर बरोबर वेग आणि वेळ यांचा गुणाकार या ठिकाणी घेतलेला आहे. वेग आणि वेळ या ठिकाणी पक्षांतर करून, म्हणून 2 गुणिले 900 बरोबर 1800 मीटर. म्हणून 1800 मीटर बरोबर 1800 भागिले 1000. का, कारण मीटरचं रूपांतर किलोमीटरमध्ये केलेलं आहे. उत्तर आपलं मीटरमध्ये दिलेलं आहे, त्याचं रूपांतर किलोमीटरमध्ये करण्यासाठी 1000नं या आलेल्या उत्तराला भाग दिलेला आहे. म्हणून 1800ला 1000नं भाग दिल्यानंतर 1.8 किलोमीटर एवढं अंतर होतं आहे. पुढचा प्रश्न असा आहे, खालील प्रसंगामध्ये गतीचा अंतर वेळ काळ आलेख दर्शवा. त्यातलं अंतर आणि वेळ या ठिकाणी आलेख दर्शवलेला आहे. पहिलं, समान गतीने चालणारी कार. आता या ठिकाणी समान गती म्हणजे या ठिकाणी वेळ आहे, याकडे अंतर आहे. समान गती म्हणजे एका विशिष्ट वेगानं गाडी चाललेली आहे, म्हणून हा आलेख त्याचा कसा ते समान येतोय. दुसरा, रस्त्या शेजारी थांबलेली एक कार. आता रस्त्या शेजारी म्हणजे अंतर कसं असतं, 0 असणार आहे. म्हणजे याच याच्यावरती त्याचा वेळ काही नसणार आहे, वेळ पण 0 असणार आहे. म्हणून या ठिकाणी गाडी थांबलेली आहे. हा पॉईंट झाला, हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 असा आहे, प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणते सूत्र अचूक आहे ते ओळखायचं आहे. तर पहिलं आहे ते 4 ऑप्शन दिले तिथं, गती बरोबर अंतर गुणिले वेळ. दुसरा आहे गती बरोबर अंतर भागिले वेळ. तिसरा आहे ते गती बरोबर वेळ भागिले अंतर. आणि चौथा आहे गती बरोबर 1 अंतर गुणिले वेळ. तर ह्या 4मध्ये गती बरोबर अंतर भागिले वेळ हे उत्तर बरोबर आहे. 9वा प्रश्न असा आहे, त्यात एकूण 4 ऑप्शन दिलेले आहेत. गतीचे मूळ एकक हे आहे, या ठिकाणी किलोमीटर पर मिनिट आहे, मीटर पर मिनिट आहे, किलोमीटर पर हावर आहे, आणि दुसरं मीटर पर सेकंद आहे. तर गतीचे मूळ एकक म्हटलं ते मीटर पर सेकंद आहे. पुढचा 10वा प्रश्न असा आहे, एक कार सुरुवातीला 40 किलोमीटर पर हावर प्रति तास या गतीने 15 मिनिटे धावते आणि त्यानंतर ती पुन्हा 60 किलोमीटर पर हावर या गतीने 15 मिनिटे धावते. तर त्या कारने आकारलेले अंतर किती? यासाठी हे तुम्हाला उत्तर पहिला सोडून बघावं लागेल. यासाठी 40 किलोमीटर पर हावर आणि 60 किलोमीटर पर हावर या वेगानं 15 मिनिटे आणि 15 मिनिटे ह्याच्यामध्ये घालून अंतर डिस्टन्स काढावं लागेल आणि त्या डिस्टन्सची बेरीज करावं लागेल. ते बेरीज केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 4 उत्तरापैकी एक उत्तर तुम्हाला मिळेल. त्यातील उत्तर असे दिले आहेत बघा इथं. पहिला आहे ते 100 किलोमीटर, दुसरा आहे ते 25 किलोमीटर, तिसरा आहे ते 15 किलोमीटर आणि चौथा आहे ते 10 किलोमीटर. तर हे गणित सोडून झाल्यानंतर यातलं उत्तर मिळते आपल्याला ते 25 किलोमीटर हे उत्तर आहे. पुढचं 11वा प्रश्न असा आहे, समजा चित्र 9.1 आणि चित्र 9.2 मध्ये दर्शवलेल्या फोटोग्राफ 10 सेकंदांच्या अंतराने काढलेले आहेत. जर या फोटोग्राफमध्ये 100 मीटरचे अंतर म्हणजे 1 सेंटीमीटर याप्रमाणे दर्शवले आहे, तर निळ्या कारची गती शोधून काढायची आहे. या ठिकाणी 9.1 चित्र अशा पद्धतीने आहे आणि 9.2 चित्र अशा पद्धतीने आहे. रस्त्याने एकाच दिशेने जाणारी कार आहेत या ठिकाणी आलेत आणि ही पण दर्शवली या ठिकाणी आहेत. आता या ठिकाणी निळं कार आहे, या ठिकाणी निळं आहे, यांच्यातील अंतर हे 1 सेंटीमीटर फरक दर्शवते असं मानलेलं आहे. 1 सेंटीमीटर पट्टी सायना जर तुम्ही मोजून घेतला तर इथं आणि इथं याच्यामध्ये 1 सेंटीमीटरचं अंतर असं मानलेलं आहे. तर हे मानल्यानंतर त्यातील काय काढायचं, तर निळ्या कारची गती शोधून काढायची आहे. यावरून या ठिकाणी प्रमाण दिलेलं आहे बघा. प्रमाण म्हणजे काय, 1 सेंटीमीटर म्हणजे 100 मीटर असं घेतलेलं आहे. या ठिकाणी निळ्या कारमधले अंतर बरोबर 1 सेंटीमीटर, ते 9.1 व 9.2 मधील फरक घेतलेला आहे की. आता सूत्र बरोबर काय करायचं आहे, अंतर भागिले वेळ. आपण नेहमीचे सूत्र, त्यामध्ये अंतर किती आहे, 1 दिलेलं आहे 1 सेंटीमीटर गुणिले 100 भागिले वेळ किती आहे 10, म्हणून उत्तर दिलेलं आहे 10 मीटर पर सेकंद हे त्याचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न,
चित्र 9.15 मध्ये दाखवल्याप्रमाणे ए आणि बी वाहनांच्या गतीच्या अंतर आणि वेळेचा आलेख दर्शविला आहे. यापैकी कोणते वाहन अतिशय जलद गतीने जात आहे? या ठिकाणी वाहन ए हे जात आहे आणि बी हे जात आहे. आता ह्यात अंतर आणि या ठिकाणी वेळ घेतलेला आहे. आता अंतर वेळ हे पाहिल्यानंतर यातील कोणते वाहन अधिक गतीने जात आहे असं त्याचा प्रश्न विचारला आहे. तर त्याचं उत्तर असलेलं आहे चित्र 9.15 मध्ये दोन वाहनांची गती दर्शविणारा आलेख वेळेचा आलेख आहे. तर ए हे वाहन अधिक गतीने जाते कारण वेगानं अंतर कापत आहे. अंतर जे अंतर वेगानं कापते त्याचा रेषा आलेखाची ही वरच्या दिशेने निघून जाते. म्हणजे सावकाश जाते ते वाहन सावकाशपणे या ठिकाणी दिसून येते. त्याचा वेळ जास्त लागतो आपल्याला आणि वेळ कमी वेळेमध्ये अंतर जास्त कापते म्हणून ए चे वेग जास्त आहे, बीचा वेग कमी आहे. शेवटचा 13वा प्रश्न असा आहे. तर खाली दिलेल्या अंतर वेळेच्या आलेखामध्ये कोणता आलेख त्या ट्रकची गती दर्शवतो ज्यामध्ये त्याची गती ही समान नाही आहे? आता या ठिकाणी जर 4 आलेख बघितले, आलेख 1, 2, 3, 4 यामध्ये अंतर आणि वेळेचा अंतर वेळ अशा पद्धतीने आलेख घेतलेला आहे. तर याची गती ही साधारणतः वाढती गती आहे ट्रकची. तर याची ही कॉन्स्टंट गती जात आहे. हे एका विशिष्ट वेळेमध्ये ठराविक अंतरावरून जात असते. तिसरा मग ते या ठिकाणी आलेख आहे सामान्य आहे त्याची, या ठिकाणी वाढता आलेख आहे असा. आणि हे बघी कॉन्स्टंटपणे ट्रकची गती जात आहे. म्हणजे याचा अर्थ पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा ह्या आलेख जर आपण अभ्यास केला तर तिसरा आलेखाची गती ही समान नाही आहे. त्यामध्ये प्रत्येक वेळा वेळ आणि अंतरामध्ये काय बदल होत गेलेला आहे. म्हणून त्याचं उत्तर तिसरं. थँक्यू. धन्यवाद.